पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होईल असं वाटत नाही. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी हे वक्तव्य केलंय. पवारांशी बोलणं होत नाही. सुप्रिया सुळेंशी 2 वेळा फोनवर संपर्क झाला अशी माहिती देखील अजित पवार यांनी दिली आहे. भाजपसोबत सत्तेत जाण्यासंदर्भात शरद पवारांना पत्र दिलं होतं. पवारांनी प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील आणि मला भाजपसोबत चर्चा करण्यास सांगितलं होतं असं देखील अजित पवार म्हणाले. तर अजित पवारांनी मुलाखतीमध्ये नेमकं काय म्हटलं आपण पाहतोय. पवार कुटुंबातली कटुता भविष्यात दूर होईल असं वाटत नाही. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी हे वक्तव्य केलंय. पवारांशी बोलणं होत नाही, मात्र सुप्रिया सुळे यांच्याशी 2 वेळा फोनवर संपर्क झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. माझा भाऊ माझ्यावर फार नाराज, टोकाचे बोलायला लागला असं देखील श्रीनिवास पवार यांच्या संदर्भात अजित पवार यांनी म्हटलंय. भाजपसोबत सत्तेत जाण्यासंदर्भात शरद पवारांना पत्र दिलं होतं. शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील आणि मला भाजपसोबत चर्चा करण्यास देखील सांगितलं होतं. शरद पवार भाजपसोबत चर्चा करण्यासाठी नव्हतेच. भाजप आणि शिंदेंसोबत सत्ता स्थापण्यासंदर्भातील प्रश्नावर अजित पवार यांनी हे उत्तर दिलंय. लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे, विधानसभेत दादा अशा पद्धतीनं बारामतीकर मतदान करतील असं देखील त्यांनी म्हटलंय. तर आबांनी ओपन चौकशी करायला नको होती. माझ्या परिवाराला खूप त्रास झाला असं देखील अजित पवार म्हणालेत. आबांनी केसानं गळा कापला असा अर्थ काढायचा का असं मी म्हटलं होतं असं देखील अजित पवार म्हणाले.